आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयामध्ये शासकीय योजनेमध्ये उपचार करण्यासाठी रुग्णांकडून पैसे लाटले जात असल्याचा प्रकार एबीपी माझाने समोर आणल्यानंतर आता आरोग्य विभाग खळबळून जागा झालाय। विशेष म्हणजे ज्या अल्पाइन हॉस्पिटलचा एबीपी माझाने भांडाफोड केला त्या रुग्णालयाची चौकशी देखील करण्यात येत असल्याची माहिती समोर आलेली आहे। याच प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, कारण खुद्द चौकशी करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनीच तक्रारदाराला तडजोड करून रुग्णालयाशी मध्यस्थी करण्यासाठी होकार दिला असल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे संबंधित आरोग्य अधिकाऱ्याचा फोन कॉलची तक्रारदाराने फोन कॉल रेकॉर्ड केल्याचं देखील समोर आलंय। दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। महात्मा फुले जन योजने डॉक्टर मुंबईहून माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्या घरी येऊन माझ्या फायली व बिल वगैरे पूर्ण चेक केले। मला 4 फोन लावले, 5वा फोन मी त्यांचा उचलला आणि मला सांगितलं त्यांनी दिलेली तक्रार तिथं 2 शब्दाचे स्टेटमेंट लिहून द्या आणि तुमची तक्रार तुम्ही मागे घ्या। म्हणजे जे मुंबईहून डॉक्टर माझ्या घरी आले ते बी माझ्यापासून औरंगाबादला गेल्यावर ते बी मॅनेज झाले। मग असे डॉक्टर कधी मॅनेज होत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागावा। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट घेऊयात। आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णा, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, काय माहिती आहे या संदर्भात? महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कशा पद्धतीने लूट होती आहे आणि सर्वसामान्य रुग्णांकडून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी खरं तर फुकट असताना देखील मोफत असताना देखील त्यांच्याकडनं 20,000 रुपये कसे घेतले जातात ही बातमी एबीपी माझाने दाखवली। त्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली। आरोग्य विभागाचं एक पथक ज्यांनी ही तक्रार केली आहे त्यांच्याकडे पोहोचलं, त्यांचा जबाब लिहून घेतला पाचोडजवळील गावामध्ये आणि त्यानंतर खरं यांचं रूप जे आहे तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टरांचं जे पुढे पाहायला मिळालं। खरं तर सर्वसामान्य रुग्णांना न्याय देण्यासाठी त्यांना आरोग्य विभागानं पाठवलं होतं, मात्र त्यांना न्याय द्यायचा होता तो या योजनेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा लाच मागणाऱ्या डॉक्टरांना। त्यांना सांगितलं की तुम्ही या सगळ्या यामध्ये पडू नका, तुमचे जेवढे पैसे ऑपरेशनला झालेत म्हणजे तुम्ही 20,000 भरलेत त्यापेक्षाही आम्ही तुम्हाला 50,000 रुपये या ठिकाणी डॉक्टरांकडून मिळवून देऊ आणि तुम्ही हे सगळं झाल्यानंतर तुमचे पैसे मिळाल्यानंतर तुम्ही एक पत्र लिहून द्या, समाधान पत्र लिहून द्या आणि यात माझं समाधान झालंय अशा पद्धतीचं लिहा, असं प्रकारचं त्यांना व्हॉट्सअप कॉलद्वारे या ठिकाणी सांगण्यात आलं। मात्र हे जे रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांनी हा कॉल रेकॉर्ड केला आणि तो या ठिकाणी एबीपी माझाशी दिला आणि त्यांच्यासोबत कशा प्रकारे अन्यायच होतो आहे हे देखील या सगळ्या प्रकरणातून पाहायला मिळालं। म्हणजे रक्षकच कशा पद्धतीने भक्षक होतात आणि डॉक्टर खरं तर सर्वसामान्य जे रुग्ण आहेत त्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांचा न्याय करण्यासाठी पाठवलं होतं, मात्र त्यांच्यावर अन्याय करताना पाहायला मिळाले। म्हणजे चौकशीसाठी आलेलेच लोक त्यांना मॅनेज होण्यासाठीच सांगत होते, अशा प्रकारचं या ऑडिओ क्लिपमधून पाहायला मिळतंय। आणि हा सगळा जो आरोप आहे रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेला आहे। आता यावरती आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार आहेत का? आता करायची असेल तर आरोग्य विभागाला आता एक नाही तर तिथे ज्या भ्रष्टाचार किंवा लाच मागणाऱ्या एका डॉक्टरांसोबतच जे चौकशीसाठी गेले होते त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणं महत्त्वाचं आहे आणि ती केली पाहिजे, तरच या ठिकाणी सामान्य लोकांना न्याय मिळेल। अशा प्रकारची जी लूट जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून होते त्याला आळा बसण्यास मदत होईल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।